ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन, बेताल वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना आवरा, अशी टीका योग्य नाही। पडळकरांनी जयंत पाटील यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा पवारांकडून निषेध। मुख्यमंत्री फडणवीसांकडून गोपीचंद पडळकरांना समज, भविष्यात चांगला नेता व्हायचा असल्यास अशा प्रकारची विधानं करणं योग्य नाही, फडणवीसांचा पडळकरांना सल्ला। अशी वक्तव्य न करण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या फोनवरून सूचना, मी सूचनांचं पालन करेन, गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचे सांगली जिल्ह्यात पडसाद, जयंत पाटील समर्थकांचा निषेध मोर्चा, पडळकर नटरंगाची औलाद अशा आशयाचे बॅनर दाखवत जोरदार घोषणाबाजी। जयंत पाटील हा राजाराम बापू पाटील यांची औलाद वाटत नाही, काहीतरी गडबड आहे। गोपीचंद पडळकर यांनी सगळ्याच मर्यादा ओलांडल्या तर जयंत पाटलांकडून पडळकरांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास नकार। कुठल्याही व्यक्तीनं पातळी सोडून बोलू नये, सर्वांना जरेला कार्य करता येतं, पण तशी आपली संस्कृती नाही, बोलताना जपून बोललं पाहिजे। पडळकरांनी जयंत पाटलांवर केलेल्या टीकेनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया। मतभेद असावे, मनभेद नको, वैयक्तिक टीका कुणावर कुणी करू नये, सुसंस्कृतपणा दाखवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार। पडळकरांच्या जयंत पाटलांवरील वक्तव्यानंतर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। चुका होत असल्यास दुरुस्त कराव्या, नाहीतर मंत्र्यांना खुर्ची खाली करावी लागेल। राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरातून अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा। बैठक कुठे आणि किती वेळा झाली, भुजबळांनी पारदर्शकपणे राज्याला माहिती सांगावी, सुप्रिया सुळेंचं भाष्य। अंतर्वालीत पोलिसांवर दगडफेक होण्यापूर्वी झालेल्या बैठकीत पवारांचे आमदार होते, भुजबळांचा दावा। विधानसभेत मोठ्या प्रमाणावर मत चोरी झाली, तुम्ही याद्यांवर काम करा, निवडणुकीसाठी ताकदीनं उभे राहा। अंबरनाथमधील बैठकीत राज ठाकरेंच्या मनसैनिकांना सूचना। राज्यात ठिकठिकाणी ओबीसी एल्गार रॅली काढणार, पहिल्यांदा मराठवाडा, नंतर गरज पडली तर मुंबईत रॅली होणार, भुजबळांचा इशारा। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची रणनीती, अंबरनाथ, कल्याण डोंबिवलीत राज ठाकरेंचा दौरा, मनसे पदाधिकाऱ्यांसोबत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा करणार, तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी अंबरनाथ, कल्याणच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। जरांगेंच्या पायाशी जाणाऱ्या आणि समर्थन करणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवणार, भुजबळांचा इशारा, तर मराठ्यांच्या विरोधात जाणाऱ्या ओबीसी नेत्यांना पाडा, जरांगेंचं आवाहन। जेनझीनी सरकारला उलथवून टाकलं पाहिजे, ही राहुल गांधींची भाषा। अर्बन नक्षलवाद्यांसारखी मात्र भारताची जेनझी जनरेशन संविधानाला मानणारी, फडणवीसांचं प्रत्युत्तर। जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना 689 कोटी रुपयांची शासकीय मदत जाहीर, संबंधित शेतकऱ्यांना लवकर मदत वितरित करण्याचे राज्य सरकारचे निर्देश। राज्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे 30 जिल्ह्यातील 654 महसूल मंडळांना फटका, पंचनामे करण्याचे आदेश दिले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन मदत करणार, महाराष्ट्राच्या अतिवृष्टीबाबत कृषी मंत्र्यांचं आश्वासन। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।